कागल तालुक्यातील चिकोत्रा, दूधगंगा आणि वेदगंगा नद्यांवरील शेती सिंचनासाठी लागू करण्यात आलेली पाणी उपसा बंदी तात्काळ रद्द करावी, तसेच महावितरणकडून शेती उपसा पंपाची वीज पुनर्जोडणी करून सिंचन सुरळीत करावं, अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दयानंद पाटील नंद्याळकर आणि सरचिटणीस राहुल घराळ यांनी दिला. याबाबतचे निवेदन कार्यकारी अभियंता दक्षिण डी शिंदे यांना देण्यात आलं. निवेदनाच्या प्रती खासदार शाहू छत्रपती, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील आणि संबंधित अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटलं आहे की मान्सून पावसानं ओढ दिल्यामुळे तालुक्यातील ऊस, सोयाबीन आणि भात पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत शासनानं अचानक शेतीसाठी पाणी उपसा बंदी लागू केल्यानं शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पिकाचं मोठं नुकसान होण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांच्या हितासाठी बंदी तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.